सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची असं म्हटलं आहे की भक्ती नाही साधी भोळी, भक्ती आहे सुळावरची पोळी. हे असं का म्हटलं आहे त्याचं सविस्तर चिंतन आपण या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. भक्ती नाही साधी भोळी, भक्ती आहे सुळावरची पोळी या विषयाचं चिंतन करत असताना सुरुवातीला आपण प्रभू परमात्म्याचं स्मरण करूया. कारण तोच आपल्याला शक्ती देतोय, बोलण्याची बुद्धी देतोय. सर्व काही दाता तोच आहे. जे पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडतंय त्याचं सर्व श्रेय माझ्या प्रभू परमात्म्याचं आहे. आता बोलण्यासाठी जी बुद्धी देत आहे ते बी तोच देत आहे. त्यासाठी आधी त्याचं काही सेकंद तरी स्मरण करूयात आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. परमात्म्याचे स्मरण करून आपण आजच्या या प्रवचनाची सुरुवात करूयात. भक्ती नाही साधी भोळी, भक्ती आहे सुळावरची पोळी. ही ओळ आपण अनेकदा ऐकतो, पण तिचा खरा अर्थ किती जणांना समजतो? आपल्याला वाटतं की भक्ती म्हणजे एक देवाचं नाव घेणं, आरती करणं, मंदिरात जाणं. पण खरं सांगायचं तर भक्ती इतकी सोपी अजिबातच नाही आहे. असं का बरं? त्याआधी आपण भक्ती म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर भक्ती म्हणजे पूजा नाही, भक्ती म्हणजे भजन नाही, भक्ती म्हणजे नमस्कार नाही. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण, सरेंडर. भक्ती म्हणजे मन, बुद्धी आणि कर्म देवाला अर्पण करणं म्हणजे खरी भक्ती. आता या ठिकाणी सुळावरची पोळी असं म्हटलेलं आहे. ही ओळ खूप महत्त्वाची आहे. सुळावरची पोळी म्हणजे काय? सुळा म्हणजे टोकदार, धारदार वस्तू. त्यावर पोळी भाजायची म्हणजे खूप कठीण काम. थोडासा जरी चुकला तरी हात जळेल, पोळी खराब होईल. म्हणजेच भक्ती करताना खूप सावध राहावं लागतं. थोडीशी चूक झाली तरी मार्ग चुकण्याची शक्यता असते. म्हणून संतांना असं म्हणावं लागलं की भक्ती नाही साधी भोळी, भक्ती आहे सुळावरची पोळी. भक्ती का कठीण आहे? आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. पहिली अडचण जी येते ती म्हणजे अहंकार. जो आपला युगो आहे ना, आपण म्हणतो मी केलं, माझं केलं. कधी कधी मला कोणी असं बोललं, माझ्यासोबत असं का वागलं, माझ्या बाबतीत असं का घडते. हा जो मी आहे ना, तो मी आपल्या भक्तीमध्ये असलेला सर्वात मोठा अडसर आहे. आणि भक्ती सांगते हे सगळं प्रभू परमात्म्याचं आहे, देवाचं आहे. ते फक्त आपण वापरतोय. एक ट्रस्टी आहे, सेवादारी आहे. ज्यावेळी आपल्या मनामध्ये हा भाव जागृत होईल की मी ट्रस्टी सेवादारी आहे, सर्व प्रभू परमात्म्याचं आहे, त्यावेळी भक्ती सोपी होईल. परंतु आपण जो आपल्यामध्ये असलेला युगो आहे, अहंकार आहे, त्यांनी आपण काय केले? भक्तीला कठीण केलेलं आहे. दुसरा आहे मोह. त्यालाच आपण म्हणतो अटॅचमेंट. आपला जो मोह आहे तो हर एक गोष्टींमध्ये आहे. घरामध्ये, पैशांमध्ये, नातेसंबंधामध्ये आपण अडकतो. आणि त्यामध्ये इतकं अडकतो की आपल्याला बाहेर निघणं कठीण जातं. आणि जोपर्यंत आपण याच्यातून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपली भक्तीला सुरुवातच होत नाही. आणि संसार करत असताना आपण सहज मोहामध्ये अडकतो, सहज अहंकारामध्ये अडकतो. आणि याच्यामधून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपली भक्ती ही फलद्रूप होत नाही. तिसरं या ठिकाणी काय असू शकतं? पहिलं आपण पाहिलं अहंकार, दुसरं पाहिलं मोह, तिसरं राग आणि द्वेष. कधी कधी काय होतं, आपल्याला कोणी काय बोललं की आपल्याला लगेच लागतं आणि आपण लगेच रिॲक्ट होतो. आपण लगेच काहीतरी बोलून जातो. आपल्याला ह्या रागाच्या भरामध्ये आपण किती काय काय करतो. तर हा जो राग आहे तो आपल्या भक्तीमधला अडसर आहे. आणि जोपर्यंत आपण याच्यावर कंट्रोल करत नाही तोपर्यंत आपली भक्ती पुढे जात नाही. या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवणं म्हणजेच सुळावरची पोळी आहे. सुळावरची पोळी हे एक विशेषण आहे किंवा आपण म्हणूयात एक त्याचा
त्याला समर्पक असं एक दृष्टांत दिलेला आहे की सुळावरच्या पोळीचा. जर एखादं टोकदार वस्तू आहे, त्याच्यावरती पोळी मऊ असते, ती जर त्याच्यावरती ठेवली तर ती राहणार आहे का? लगेच तुकडे पडतील ना टोकदार वस्तूवरती. तशीच भक्तीच्या मार्गावरती चालणं आहे. आपण जरी युगोमध्ये आलो, जरी मोहामध्ये आले, रागद्वेषामध्ये आलो, किंवा आपल्याकडून कामविकारातून काही कृत्य घडलं की ज्याच्यातून आपल्याकडून काही पातक घडलं, तर आपली भक्ती ही पूर्णपणे डाऊन होते. आपण जिथे आहे तिथेच येतो. म्हणून भक्तीमध्ये खूप सावधगिरीनं भक्ती करायला लागते. तर खरी भक्ती कशी असते मग? तर ती आहे निस्वार्थ भक्ती. आपण जेव्हा काही मिळवण्याच्या उद्देशानं भक्ती करतो त्यावेळेस ती भक्ती होत नाही. आपण काही मिळवण्यासाठी नाही तर प्रेमाने आपण प्रभू परमात्म्याची जर आठवण केली तर आपली भक्ती आहे. म्हणजे माझ्या प्रभूला हे आवडेल म्हणून मला हे करायचं आहे. ज्यावेळेस अशी आपली क्रिया सुरू होते ना भक्तीमध्ये, त्यावेळेस आपली भक्ती ही परमात्म्याच्या मनापर्यंत पोचते आणि परमात्म्याला अटॅच होते. परमात्म्यापर्यंत ती आपली हाक पोचते. पण आपली भक्ती कशी असायला हवी आहे? निस्वार्थ भक्ती असायला हवी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भक्तीमध्ये सातत्य हवं. कारण जर आपण संकटामध्ये असताना, जर आपण दुःखामध्ये असताना जर प्रभूची आठवण करत असेल तर कधीकधी आपण हाक मारूनही ती हाक त्याच्यापर्यंत नाही पोचत. परंतु आपण एक परमात्म्याशी संबंध जोडला, त्याला आपला भाऊ बनवला, बहीण बनवली, किंवा आपण त्याला आपला प्रियकर बनवला, किंवा पती बनवला, पत्नी बनवलं, कोणतंही रिलेशन एक आपण त्याच्याशी मेंटेन करू शकतो. त्या रिलेशनमधून आपण त्याची आठवण करू शकतो. आता समजा बघा, एखादा प्रियकर प्रेयसी असेल तर त्यांना एक सवय असते, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासुद्धा एकमेकांना सगळ्या ते शेअर करत असतात. तसंच आपण जर प्रभू परमात्म्याला प्रत्येक क्षणाला आठवलं, खाताना त्याच्याशिवाय मला घास जात नाही, पाणी पिताना त्याच्याशिवाय मला पाणी पण पिलं जात नाही, कोणतीही गोष्ट असू द्या आपण त्याला सांगून जर केली तर त्याचा अर्थ आहे की आपण सदोदित त्याची आठवण करतोय. मग अशा वेळी भक्ती फलद्रूप होईल. पण जर आपण त्याची जर आठवण फक्त दुःखामध्ये काढली तर नाही फलद्रूप होणार. तिसरी गोष्ट आहे श्रद्धा. आपल्याला परमात्म्यावरती श्रद्धा असावी लागते. बिना श्रद्धेची भक्ती होऊ शकत नाही. म्हणजे त्या श्रद्धा म्हणजे काय? तर प्रेम. परमात्म्यावरती जर आपलं प्रेमच नसेल तर आपली भक्ती नाही होऊ शकत. आपण परमात्म्यावरती मनामध्ये तेढ आहे आणि आपण करायला जातोय तर अशी भक्ती परमात्म्यापर्यंत नाही पोहोचत. एक उदाहरण घेऊयात आपण. एक संत म्हणाले होते की एक माणूस रोज मंदिरात जायचा पण घरी जाऊन लोकांशी वाईट वागायचा. तर ही भक्ती कशी असेल? ही भक्ती नाही. दुसरा माणूस काय करत होता? मंदिरामध्ये जात नव्हता पण सगळ्यांशी मात्र प्रेमाने वागायचा. ही खरी भक्ती आहे. कधीकधी मंदिरात नाही गेलं तरी चालेल, सत्संगमध्ये कधीकधी नाही गेलं तरी चालेल, परंतु आपलं वर्तन मात्र भक्तीप्रमाणे असायला हवं. भक्ती आणि परीक्षा. भक्ती करताना परीक्षा जरूर येतात. लोक आपल्याला काहीसुद्धा बोलतील, परिस्थितीसुद्धा बदलेल, संकट येणार. परमात्म्यालासुद्धा पाहायचं असते की हे सगळं येत असतानासुद्धा माझा भक्त हा माझ्यावरती किती दृढ आहे. पण जो अशाही वेळेमध्ये टिकतो तोच खरा भक्त असतो. म्हणून तर म्हटलेलं आहे की भक्ती आहे सुळावरची पोळी. आजच्या काळामध्ये भक्ती कशी करावी? आत्ता हे बघतोय आपण की खूप धावपळीचं युग आहे. या धावपळीच्या युगामध्ये काय करायचं? आपण सकाळी 5 मिनटं देवाचं स्मरण करायचं, चांगलं विचार ठेवायचं, कोणाला दुखवायचं नाही, सत्य बोलायचं. हीच खरी भक्ती आहे. तर हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटासा संदेश काय देऊ शकतो? तर भक्ती म्हणजे दिखावा नाही, भक्ती म्हणजे स्पर्धा तर अजिबातच नाही, भक्ती म्हणजे प्रसिद्धी नाही, भक्ती म्हणजे मनाची शुद्धता. जितकं मन आपलं शुद्ध होत जातं तितकी भक्ती आपली परिपूर्ण होत जाते. म्हणून या ठिकाणी पुरुषार्थ आपल्याला काय करायचं आहे? तर मन हे शुद्ध पवित्र ठेवायचं आहे आणि मन शुद्ध पवित्र हे प्रभू परमात्म्याला अर्पण करायचं आहे, समर्पित करायचं आहे. म्हणून संतांनी सांगितलं, भक्ती नाही साधी भोळी, भक्ती आहे सुळावरची पोळी. म्हणजे भक्ती करायला धैर्य लागतं, संयम लागतो आणि सर्वात महत्त्वाचं खरं मन लागतं, शुद्ध मन लागतं. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे ठरवूयात की खरी भक्ती करू, जी प्रभू परमात्म्याला आवडेल. चांगला माणूस बनू की जो प्रभूला माझ्या आवडेल आणि देवाला आपल्या मनामध्ये स्थान देऊयात की ज्यामुळे आपलं मन
हे शुद्ध होऊन जाईल. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन निरंकारचे.